आज मोहोळमध्ये मनोज जरांगे पाटील येत आहेत, काय भावना आहे? आमचे मराठा समाजाचे संघर्ष योद्धे माननीय मनोजदादा आज मोहोळमध्ये आगमन होत आहे त्यांचं, तर आमचा मराठा समाज संपूर्णपणे उत्साहाने त्यांच्या स्वागतासाठी इथे सज्ज झालेला आहे। बऱ्याच दिवसापासून आमचा मोहोळ तालुका त्यांच्या आगमनासाठी प्रतीक्षेत होता। या अगोदरही तारीख मिळाली होती, परंतु त्यांच्या आजारपणामुळे ते येऊ शकले नाहीत, परंतु तालुक्यातील प्रत्येक तमाम महिला, माता, भगिनी आणि सर्व समाज बांधव त्यांच्या स्वागतासाठी ते उत्सुक आहे आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। आरक्षण जर नाही दिलं तर काय भावना तुमची? आरक्षण हे मिळलंच पाहिजे सरकारला सांगून, नाहीतर इतका मराठा ह्या इलेक्शनला तापून उठलेला आहे। लाखो आमदार खासदार एवढं मिळवून मोठे झालेले आहेत, त्यांच्या लेकराबाळाची काळजी नाही म्हणून आमची गरिबाची दक्षता घेत नाहीत, तर त्यांनी इथून पुढं दक्षता घ्यावी आणि मराठी गोरगरिबाला आरक्षण मिळवून नाही दिलं तर त्यांना ह्या इलेक्शनला घरी बसू असं हे मराठा जनता दरबारी त्यांना उचलून आणून इथं घरी बसवील असं दक्षता ह्या सगळ्या महाराष्ट्रात घेतलेली आहे। तर मराठी आमदारांनी खासदारांनी एक मुखानं मराठ्याच्या मागं यावं, नाहीतर तुमची इस्टेट वाटा मराठी लोकांशीला अशी आमची मागणी आहे। एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळला नाही। आज आपण बघितलं तर एकनाथ शिंदेनं शब्द पाळायचा विषय येत नाही। एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या दावणीला बांधलेले आहेत, त्यामुळे त्यांचा शब्द पाळण्याचा विषयच नाही। पण आज आपण बघतो की माननीय जरांगे साहेबांनी आज स्वतःच्या जीवाची कुटुंबाची बाजी लावून आज मराठा समाज हा कधी नव्हे ते छत्रपतींच्या काळानंतर आज एकत्र आलेला आहे, परंतु केवळ सरकारनं त्यांची फसवी आरक्षण दिलं असं जाहीर केलेलं आहे आणि मराठा समाजाला कसं आरक्षण मिळता येणार नाही, मराठा समाजावर कसा अन्याय करता येईल ह्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करतं आहे। त्यामुळं जे माननीय मनोज जरांगे साहेब जे आदेश देतील, जे त्यांची टीम आदेश देतील त्या पद्धतीनं आम्ही सगळा खेड्यातील शहरातील सर्व मराठा समाज एक दिलानं ह्या इलेक्शनला नक्कीच धडा शिकवल्याशिवाय गबसणार नाही। राणे कुटुंब सारखं बोलते मराठ्यांवर। राणे कुटुंबाला भाजप सरकारनं जी गाजर दिले त्या गाजर खाण्यामुळे राणे कुटुंब बोलतंय। राणे कुटुंबाला कुंबडी चोर आहे आणि त्या चोराला इथून पुढच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जर राणे कुटुंबाचा प्रवेश झाला तर ह्या मोहोळ शहरात पहिल्यांदा त्या गाडीवर दगड मारण्याचं काम सकल मराठा समाज मोहोळ आम्ही हे तात्काळ आम्ही ताडसानं त्या गाडीवर दगड मारू। हीच आमची प्रमुख मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे सकल मराठा समाज हा खंबीरपणे उभा आहे आणि इथून पुढे राहणार। मनोजदादाच्या बाबतीत किती लोकांनी काय पण अफवा उठू द्या, ही एवढी एकच मागणी मी करतो आणि हात जोडून सकल मराठा समाजाच्या सर्व बांधवांना सांगतो की आपला एकच स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर जर नेता कोण असेल मराठा समाजाचा तर मनोजदादा जरांगे पाटील आहे आणि एवढंच मी या ठिकाणी बोलतो। येणाऱ्या इलेक्शनमध्ये काय भूमिका घेणार मराठा समाज? येणाऱ्या इलेक्शनमध्ये मराठा समाज येणाऱ्या लोकसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा मराठा समाजाने दिलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारला त्यांची लायकी आम्ही मराठा समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी मराठा समाजाच्या माध्यमातून मोहोळमध्ये इशारा देतो त्यांना। मराठा आमदार कोणच बोलत नाही। मराठा आमदार म्हणजे ती मराठीचीच नाही ती ना, त्याच्यामुळे ती बोलच नाही ती। हां, आणि यांना आता गाजर नाही केळ दाखवतो आम्ही, येणाऱ्या निवडणुकीत केळच दाखवतो यांना। बरोबर आहे, केळं दाखवायची ती मोठी केळं दाखवायची, मोठी केळं दाखवू। आमदार बोलत नाही काय होते बरं का, मराठा आमदारांना सध्या त्यांनी भरपूर कमवलेलं। आपण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त गरिबांचं दैवत आहे आणि आमदार खासदारांचे फक्त मत मिळवण्याचं दैवत राहिलेलं आहे। त्यांच्यासाठी दैवत आहे का नाही आम्हाला माहिती नाही, पण गरिबांच्या मनावरती आणि गरजवंतांच्या मनावरती सध्या फक्त दोन व्यक्तींनी राज्य केले, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील। या दोन व्यक्तींच्या नंतर गरीब मराठ्यावर कोणी सुद्धा राज्य केलं नाही, म्हणून आमची मागणी आहे आमदार खासदारांच्या सध्याची जी काही परिस्थिती चाललेली आहे ही त्यांची फक्त घर भरण्याची परिस्थिती आहे। तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जातीने मराठा म्हणता, आज राज्यात 283 पैकी 160 आमदार मराठात, पण ते विधिमंडळात आवाज उठतात का नाही? मग मराठा असून आम्हाला काय करायचं आहे? आमची मागणी काय आहे, तुम्ही सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी करा। तुम्ही आम्हाला वाशी, तुम्ही आम्हाला GR दिला, फक्त तुम्ही आता अंमलबजावणी करा ना। अध्यादेश फक्त काढायचा तुम्हाला, एवढ्या अध्यादेशासाठी जर एवढा मोठा करोडोंचा समाज तुम्ही आम्हाला माघारी पाठवला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर तुम्ही शपथ घेतली तुम्ही ती मराठा आरक्षणासाठी घेतली होती, तुम्ही काय सगळे सोडण्यासाठी शपथ घेतली नव्हती। पण आमची मूळ मागणी फक्त एवढीच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही जर शपथ घेतलेली आहे
तर आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे एका एवढं. बाजूला ओबीसीचे नेते त्यांच्या पाठीमाग खंबीर उभा राहतात, मात्र मराठा समाजाचे नेते कोणता उभा राहत नाहीत, उलट बोलतात मराठा समाज. कसा आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही आतापर्यंत. आता काय सर्व मराठा समाज एकत्र यावा आणि मनोज दादाला पाठिंबा द्यावा. सगळेजण आपोआप आले ना तर समोर आरक्षण मग आपोआप मिळेल आपल्याला. फडणवीस वर आरोप केला मनोज जरांगे पाटलांनी की मला मारायचा प्लॅन होता फडणवीसाचा, काय वाटतंय आता ते? फडणवीसवर आरोप केला जरांगे पाटलांनी की फडणवीसला मला मारायचं होतं. फडणवीसला म्हणजे फडणवीस फडणवीस असं म्हणले की जरांगे पाटील असं फडणवीसचा म्हणले प्लॅन होता की मनोज जरांगेला मारायचा आहे. फडणवीसचा हा. फडणवीसला या म्हणू आता हे येईल ते विधानसभेला सांगू आम्ही. हा काय असतंय ते काय असतंय मराठ्यांचं पूर्ण. हा त्याला विचारा, हे जरा बोलणारा माणूस. बोलणारा काय माणूस वाटतंय, काय भूमिका आहे? आज या ठिकाणी मोहोळ येथे मनोजदादांची विचारविनिमय बैठक पार पडते. खरं तर विचारविनिमय बैठक हे नाव आहे, परंतु मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं हे दाखवून दिलं की मनोजदादांची बैठक काय असते. खरं तर आज 70,000 कोटीचा घोटाळा करणारा अजित पवार कुठेतरी 1-1.5 एकरवर सभा घेते, परंतु मराठा आरक्षण योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये 1.5 एकराच्या मालकांना दाखवून दिलं की 150 एकरामध्ये सभा फक्त मनोज जरांगे पाटील आणि मराठ्याचा एक सच्चा माणूसच घेऊ शकतो, हे अख्ख्या जगाला दाखवून देण्याचं काम आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी केलेलं आहे. मनोज जरांगेवर मनोज जरांगे बरोबर असणारे जे काही सहकारी आहेत ते आरोप करतात, बारसकर असतील किंवा दुसरी त्या. आता त्यांचे जुने व्हिडिओ सुद्धा आम्ही बघतोय, त्यांचे जुने व्हिडिओ सुद्धा आमच्या हाती लागलेले आहेत की त्यांनी आदरणीय मनोजदादा हे किती संयमी शिस्तीचे आणि एक प्रामाणिक नेते आहेत ही त्यांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच बोलून दाखवलेलं आहे. ते व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहेत, ते सुद्धा आम्ही सोशल मीडियावर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आम्ही ते व्हायरल करतोय. परंतु सरकारनं कुठेतर त्यांना दाना टाकून ते उडवून घेतलेले घोडे आहेत असं समजा, आणि ते आमचे होते म्हणजे ते मराठ्याचे नाहीतच. त्यांचे DNA चेक करा, नक्कीच दुसऱ्या कुठल्या तरी जाती. काय वाटतंय तुम्हाला? सर मला एकच तुम्हाला बोलायचं आहे, मला फक्त ह्यांनी आता आपल्या मराठ्यात फूट पाडण्याचं जे काम केलं आहे भाजपनं, ते फक्त आपल्या मराठ्यांनी एकजूट ठेवावी, आपल्या मराठीने एकजूट ठेवायची. म्हणून दादा जरांगे पाटलाशी एकनिष्ठ राहावं तरच आपलं कल्याण आहे मराठ्याचं. ही भाजपची बांडगोळी आहे ती ना, अजित पवार परत म्हणतात ती राणे फडणवीस एकन्या, एका बापला औलाद नाही ती, मराठ्याची औलाद नाही ती. आणि त्या शांत राहा, शांत राहा. खाली मुंडकावर दादा त्यांच्या गांडीत दम असेल तर त्यांनी बॅलेट पेपर मतदान घ्याव. तू मादरचो तू मशीनची हेरफेरी केली, तू आहे गेल्या मग तो 420, तुझ्या गांडीत तुझ्या 2 झालं, 400 पार नाही 2च. मराठी ताकद त्याला धावून देतो आम्ही 24ला. तू फक्त आपण एक समाजाने एक ठरवायचं. विधानसभेला प्रत्येक गावातनं 2 उमेदवार द्यायचे, लोकसभेला प्रत्येक गावातनं 1 द्यायचा. त्याच्या गांडीत केळ घालतो, केळ. या सगळ्याच्या काय प्रतिक्रिया आहेत? एक मराठा लाख मराठा, या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? आम्हाला काय राजकारणाविषयी बोलायचं नाही, पण आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे, याच्यावर आम्ही ठाम आहे. या विधानसभेला आम्ही मतदान करणार नाही. आमच्या गावातून 200 अर्ज फिक्स झालेत. मग हा पापरी हा. तर या सगळ्याच्या काही प्रतिक्रिया आहेत त्या मोहोळ शहरामधून प्रामुख्याने येतात आणि मनोज जरांगे पाटील यांचं अवघ्या काही मिनिटांमध्ये मोहोळ शहरामध्ये आगमन होणार आहे. आणि जर आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटलांवरती वेगवेगळ्या प्रकारचे जे काही चिखलफेक करण्याचं काम जे आहे ते सरकारच्या वतीने करण्यात आलं. मनोज जरांगे यांचे जे काही सहकारी आहेत ते जर मनोज जरांगे पाटील यांना सोडून परत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत गेले. मात्र आजचं जर चित्र बघितलं मोहोळमधलं तर एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यानं मराठा समाज पुन्हा उग्र झाला आहे. मनोज जरांगे पाटील आमचा संघर्ष योद्धा आहे, त्याला जर कोण काय बोललं तर आम्ही पुन्हा त्याच संख्येनं बाहेर पडू, अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो इथले मराठा समाज बांधव देत आहेत. आणि म्हणूनच हा जो काही आक्रोश आहे तो आज रस्त्यावरती आलेला आहे. आणि आगामी येणाऱ्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत, विधानसभा निवडणुका आहेत
या सगळ्यावर सुद्धा या मनोज जरांगे पाटलानं जे काही संवाद बैठका सुरू केलेल्या आहेत त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. खरं तर अजून सुद्धा आचारसंहिता लागण्यासाठी वेळ आहे. मनोज जरांगे पाटील काल बोलताना म्हणालेत की आचारसंहिता लागण्यापूर्वी इथले काय सरकार आहे त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, नाहीतर त्याचे परिणाम जे आहेत ते सरकारला भोगावे लागतील. आणि जर आरक्षण नाही दिलं तर याचे जे काही परिणाम आहेत ते नक्कीच येणाऱ्या लोकसभेवर आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये दिसण्याची शक्यता आहे. सूर्यासोबत मी गणेश गायकवाड, AB मराठी न्यूज, मोहोळ.